आज मी गेलो होतो राधानगरी तालुक्यातल्या एका अशा ठिकाणी ज्या जंगलात करणी, चेटूक, भानामती अशा काळ्या जादूच्या गोष्टी पार पडतात. राधानगरी तालुक्यातले 21 दिवस 21 गावांच्या सिरीज मध्ये 6व्या पार्ट मध्ये मी येऊन पोहोचलेलो दुर्ग मानवड या गावामध्ये. ज्या गावात असलेलं श्री आई विठलाई देवीचं मंदिर जिल्ह्यातच नाही तर पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर फारच जागृत मानलं जातं आणि आई विठलाईचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर असेल त्याचं कोणीच वाकडं करू शकत नाही. ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा आहे. पण काही दिवसांपूर्वी दुर्ग मानवडच्या नावाने सोशल मीडियावरती एक काळ्या जादूचा व्हिडिओ व्हायरल होत होता. पण त्या कृत्याचा श्री आई विठलाई देवीचा आणि दुर्ग मानवड मधल्या गुरव समाजाचा यांचा काहीही संबंध नाहीये. कारण त्यासारखी कृत्ये हे दुर्ग मानवड पासून 12 ते 13 किलोमीटर असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये केली जातात. ज्या जंगलात श्री भैरीचं जागृत देवस्थान आहे, जिथं हा सगळा काळा जादूचा प्रकार बाहेरून येणारे देवऋषी पार पडतात. आणि या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी फील होणार, पण तुमच्या अंगावर काटा येणार हे 100% आहे. कर्ण की गागर का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले. आणि या ठिकाणी जाण्यासाठी या भावांनी माझी मदत केली. तर आजचं गाव इथपर्यंत. भेटू राधानगरी तालुक्यातल्या एका अशाच गावामध्ये पुढच्या भागात. आणि हा, तुमच्या गावाचं नाव कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी वी गॉट व्लॉग्स म्हणजेच तुमच्या वैष्णवला फॉलो करायला विसरू नका.